मुख्यमंत्र्यांकडून 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे। 25,000 रुपये हेक्टर देण्याची मागणी खरं तर करण्यात आली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलं। हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं। शेतकऱ्यांची लॉटरी लागली। शेतकऱ्यांची दिवाळी आता प्रचंड गोड होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय घेतला गेला। शेतकरी आठवड्याभरापासून वाट पाहत होते। पीक विमा आज येईल, उद्या येईल, अतिवृष्टीचे पैसे सरकार जमा करेल, परंतु सरकारच्या माध्यमातून अखेर 31,628 कोटी रुपये मंजूर झाले आहे आणि चेकवर सही करून बँकांना पैसे देण्यात आले आहे। पूर्वी तांत्रिक अडचणी होते, त्यामुळे हे पैसे सरकार मंद गतीने बँकेच्या खात्यावर टाकत होतं, पण आता 20,000 रुपयाचा पीक विमा आणि अतिवृष्टीचे 20,000 रुपये असे टोटल 40,000 रुपये देण्याचा निर्णय आता झालेला आहे। फायनल यादी सरकारनं बँकेकडे दिली आहे, ज्याची माहिती कृषी मंत्री यांनी देखील दिलेली आहे। आता आपण पीक विमा आणि अतिवृष्टीचे टोटल पूर्ण राज्यासाठी 31,628 कोटी पूर्ण वाटण्यासाठी मंजूर केले आहे। शेतकरी तिकडे वाट बघू लागले होते। शेतकऱ्यांना दिवाळीचं सामान खरेदी करायचं होतं, तसेच शेतकऱ्यांना त्यांची शेतातली कामं करायची होती। यामुळे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी बँकांना ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत आज, उद्या आणि परवा येणाऱ्या 3 दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे पैसे हे सोडण्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून आता बँकांना सांगितलं गेलं आहे। आता पहा सरकारच्या माध्यमातून किती हेक्टरी अनुदान तुम्हाला मिळणार, तर पहा हेक्टरी 10,000 रुपयाचा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा हा केंद्राचा पीक विम्याचा जो दुसरा टप्पा आहे तो राहिला होता, तो सुरू करण्यात आला। त्यानंतर हेक्टरी जे सप्टेंबर महिन्यात नुकसान झाले त्याचे हेक्टरी 10,000 रुपये असे टोटल 20,000 रुपयाचा बोनस मुख्यमंत्र्यांनी देण्याचा निर्णय घेतला। तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सरकारने म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की डीबीटीचं बटन दाबून आम्ही शेतकऱ्यांना 20,000 रुपये दिवाळीच्या आधी दिले जाणार आहे। आता काही तांत्रिक अडचणी होत्या, मागील आठवड्यात एकदम जवळपास इतक्या शेतकऱ्यांना पैसे पाठवणं अशक्य होतं, त्यामुळेच आता जे शेतकरी उरलेत म्हणजे जवळपास 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,000 रुपये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार। 2022 ते 2024 पर्यंत शेतकऱ्यांचं जे पीक विम्याच्या अंतर्गत नुकसान झालेलं जो कव्हर आहे आणि अतिवृष्टी आहे त्याचे एकत्र पैसे आता मिळणार आहे, जेणेकरून दिवाळीच्या आधी हा शेतकऱ्यांना बोनसच जाहीर करून टाकला गेलाय। शेतकऱ्यांची लॉटरी लागल्याचं पाहिलं गेलंय। आता पीक विमा आणि अतिवृष्टी गेल्या आठवड्यापासून जमा होत आहे, परंतु तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा झाले नसतील तर आता 20,000 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आहे। आता सलग एका पाठोपाठ 3 दिवसापासून सर्वच पुरुषांना, सर्वच नागरिकांना, सर्वच महिलांना जे शेतकरी आहे त्यांच्या पैसे बँकेत पडल्याचा मेसेज आलाय। काल मिळाले पैसे, परवा मिळाले, काही लोकांचे काल रात्री देखील पैसे पाहायला मिळाले होते। 3 दिवसामध्ये पैशाचं वितरण करा असं सांगितलं गेलं होतं, पण तरी वितरण एवढं झालं नाही। त्यामुळे सरकारने, मुख्यमंत्र्यांनी आज फास्टमध्ये त्या ठिकाणी निर्णय देत सगळ्या बँकांना अगदी टोकाचा आदेश दिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पैसे हे 100% जमा होणार, नक्की होणार असं सांगितलं गेलंय। या ठिकाणी दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा गोड झाला असं म्हणावं लागेल। मग कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे 20,000 रुपये खात्यावर येणार आहेत, कशी यादी देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी दिलेली आहे, कोणत्या 10 जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहेत, कोणते शेतकरी यातून वगळले गेलेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मेसेज येणार आहे, सगळं सविस्तर आता आपण जाणून घेतोय। पहा सरसकट सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 10,000 तसेच पीक विम्याचे 10,000 हे सर्व पैसे सरकारने जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। मग आता कोणत्या अटी, पात्रता आता धरल्या जाणार आहेत, ही केवायसीची अट याच्यामध्ये असणार आहे का? कारण की 8-10 दिवसापासून ही चर्चा सुरू होती, पण पैसे तर अजून जमा झाले नाही। मग नेमकं कोणत्या अटी याच्यामध्ये लावण्यात आलेल्या आहे? तसेच PM आणि नमो शेतकरीचा हप्ता बँकेच्या खात्यावर येतोय का? कारण की सोशल मीडियावर बरंचसं प्रकरण गाजत आहे की आता शेतकऱ्यांना प्रचंड मोठा दिवाळी बोनस मिळणार आहे। या बोनसमध्ये काय असणार, कोणाला मिळणार, हे लक्षपूर्वक आता आपण समजून घेतोय। पहा शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं आता गोड होणार आहे, कारण की अफवा सगळ्या ज्या होत्या त्या आता खऱ्या ठरत आहेत। कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतल्यामुळे ज्या सोशल मीडियावर बातम्या फिरत होत्या त्या अक्षरशः खऱ्या ठरल्या आहेत। आठवड्याभरापासून प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं कशाचे पैसे येतात, पण अखेर हे पैसे आता येणार आहे। शेतकऱ्याला ठामपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला दिवाळी आधी हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे। दिवाळी आधी बँकांना सुट्ट्या जरी असल्या तरी देखील तुमच्या खात्यावर डीबीटी एकदा सुरू झाली तर ती बँकांनाही बंद करता येत नाही। बँकांना रात्री जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं, पण सरकारचा आदेश हा मानावाच लागतो। पण पैसे हे काय सरसकट सर्व शेतकऱ्यांना येणार नाही, हे क्लिअर सांगितलेलं आहे। पीक विम्याचे मग याच्यामध्ये किती येणार,
दिवाळी सणाच्या आधी किती पैसे येणार, त्याचबरोबर जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे किती येणार हे सगळं आता सांगणार आहे. पहा, प्रक्रिया अतिशय स्लो सुरू होती, पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही प्रक्रिया फास्ट प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. 6 जिल्ह्यातील आता बुधवारपासून म्हणजे साधारणपणे मागील हप्त्यापासून प्रक्रिया सुरू झाली होती, पण तरी 10 जिल्ह्याचे टप्पे करण्यात आले होते. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही मेसेज येत नव्हते, पण पुन्हा एकदा निर्णय घेतला. त्यामुळे आज पहिल्यांदा फ्रेश 10 जिल्ह्यांची नवीन यादी आली, ज्यामध्ये पीक विम्याचे 10,000 आणि अतिवृष्टीचे 10,000 असे 20,000 रुपये खात्यावर आता येणं कुठल्याही परिस्थितीत आता हे खरं होताना दिसत आहे. सरकारने वेगवेगळ्या अटी लावल्या होत्या, KYCच्या अटी लावल्या होत्या, कुठल्याही प्रकारच्या ज्या साधारणपणे ज्या जमिनीच्या अटी लावल्या होत्या त्या अटी आता सरकार शिथिल करताना दिसतंय. मुख्यमंत्री म्हणाले कुठलीही अट नाही, ही KYCची अट नाही, कुठली अट न घालता आता दिवाळी गोड करण्यासाठी पैशाचं वाटप सुरू केलं आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांनी 20,000 रुपयाचा बोनस अतिवृष्टी आणि पीक विम्यासाठी दोन्हीचा लाभ सुरू केला आहे असं स्वतः सांगितलं होतं, आणि ते आता खरं आहे. आता शेतकऱ्यांना यावरच अधून म्हणून पीक विमा आणि नमो शेतकरीचे पैसे देखील आता कदाचित येऊ शकतात अशी त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली. आता कोणते 10 जिल्हे आहेत, कोणते 10 जिल्हे आहेत की जिथे सर्वात आधी या पैशांचं वाटप होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैशाचं वाटप होणार आहे, कोणत्या बँकांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे येणार आहेत, सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. तर पहा, आता अमरावती जिल्ह्यामधले तुम्ही असाल तर प्रत्येक जिल्ह्यातील जे आहेत काही विशिष्ट तालुके निवडले गेले आहेत. आता पहा, कोणाला अमरावतीत पैसे मिळणार, तर भातुकली, नांदगाव, चांदूर बाजार, वरुड, मोर्शी, धामणगाव, रेल्वे, तिवसा, चिखलदरा, सुरजी, अंजनगाव, दर्यापूर, खंडेश्वर, नांदगाव, भातुकली, अमरावती. तर या अमरावती जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या ह्या तालुक्यात राहणाऱ्या या गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे, ज्यामध्ये पीक विम्याचे 10,000, अतिवृष्टीचे 10,000 असे 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर दुसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, ज्यामध्ये चांदवड, त्यानंतर श्रीरामपूर तालुका, राहुरी, त्यानंतर शेवगाव, श्रीगोंदा, संगमनेर, त्यानंतर पारनेर, पाथर्डी, त्यानंतर नेवासा, त्यानंतर अहिल्यानगर तालुका, त्यानंतर जामखेड, कोपरगाव, कर्जत आणि अकोले या भागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यात 10,000 अधिक 10,000 असा 20,000 रुपयाचा एकत्रित लाभ तुमच्या बँक खात्यावर आता जमा होणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीनं जमा करा असे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव भाग, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण याच्यामध्ये पैसे मिळणार. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर इकडे जर बघायला गेलं तर आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले तर याच्यामध्ये पैशांचं वाटप होतंय. गडचिरोलीमध्ये अहेरी, आरमोरी, एट्टापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, भामरागड, मुलचेरा, सिरोंचामध्ये पैशांचं वितरण होत आहे. चंद्रपूर जिल्हा, जळगाव जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा, नंदुरबार, नांदेड तर अशा प्रत्येकी जिल्ह्यामधले 5-5, 10 तालुके घेण्यात आले आहे. त्याची यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. त्याची यादी इतकी वाचून दाखवणं शक्य नाहीये, फक्त तुम्ही तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक करून ठेवा. तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम असणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे सगळे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.